मागील भागामध्ये आपण बघितलं की अंजू तानीला कुशीत घेऊन तिला प्रेमानं कुरवाळत होती. त्याच्या ओठावर स्मितहास्य पसरलं. पूर्वीमध्येच त्याला पाहत खाक्करली. त्यानं ही इशारा समजून तिच्याकडे पाहिलं. तिनं भुवई उडवत काय विचारलं. तो नकारार्थी मान हलवत काही नाही बोलला आणि समोर बघून हसला. पूर्वी काय ते समजून गेली. तिनं हसतच अंजूकडे पाहिलं. आता पुढे. सगळेजण बीचवर पोहोचले. तानी आनंदानं ओरडतच पळत पुढे गेली. अगं हळू, अंजू पण तिच्या मागे जात म्हणाली. या तिघी पण तिकडे गेल्या. काय मग, काय मत आहे तुमचं? पूर्वीनं रुद्रांशला लगेच विचारलं. कशाबद्दल? त्यानं न समजल्यासारखं विचारलं. आता वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. तुला माहिती आहे मी कशाबद्दल आणि कुणाबद्दल बोलतेय ते. पूर्वी आवाज चढवून शब्दांवर जोर देत म्हणाली. गप ग ताई, तो शांतपणे म्हणाला. गप काय गप, आल्यापासून बघतेय तुला आणि तिला पण. तुझ्यासमोर किती लाजतीये ती. बीचवर पण चेहरा कसा पडला होता आठवतोय ना. तू माझा भाऊ आहेस हे कळल्यावर किती खुश झाली होती ती. पूर्वी मान हलवून हसतच म्हणाली. असेलही. तो अंजूकडे नजर टाकत शांतपणे म्हणाला. असेल नाही, आहे. तिच्या नजरेत दिसतं ते. तिला आवडला आहेस तू. ती मोठ्या विश्वासानं म्हणाली. मग? त्यानं निर्विकारपणे विचारलं. मग तुला नाही वाटत का किती छान आहे? तिने मध्येच थांबून विचारलं त्याला. हो, छान तर आहेच. तो समोर तानीसोबत खेळत असणाऱ्या अंजूकडे बघत म्हणाला. तिनं गालामध्ये हसून विचारलं. मग आता पुढे? पुढे काय? त्यानं तिच्याकडे वळून विचारलं. रुद्र, अरे पहिल्याच भेटीत तानी जादू केली आहे तिने आणि मला वाटतं तुझ्यावरही. ती त्याला धक्का देत म्हणाली. काहीही ताई, तो खांदे उडवत बोलला. पूर्वीनं आता हाताची घडी घालून थोडंसं रागामध्ये पाहिलं त्याच्याकडे. त्याचं तसं उडवून लावणं आवडलं नाही तिला. तो एक दीर्घ श्वास घेऊन सोडत म्हणाला. अगं, तिच्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही. हे तू बोलतोयस? ठरवलं तर पुढच्या 1 तासामध्ये तिची सगळी माहिती अशी काढू शकतोस तू. ती भोया जुळवून चुटकी वाजवत म्हणाली. तो काहीच बोलत नाही हे बघून तिनं कपाळावरच हात मारला आणि म्हणाली. ठीक आहे, तू बोलू नकोस काही, पण मी तर गेल्या गेल्या आईबाबांना सांगणार आहे बघ. काय? रुद्राशने थोडंसं मोठ्यानं विचारलं. हेच की मला तुझ्यासाठी अंजू पसंत आहे ते. पूर्वी खट्याळपणे हसत म्हणाली. त्यानं आश्चर्यानं पाहिलं आता तिच्याकडे. असा बघू नकोस, खरंच बोलतेय मी. मला तर जाम आवडली यार. खरंच खूप लाघवी स्वभाव आहे तिचा. पूर्वी अंजूकडे बघत म्हणाली. आत्ताच भेटलोय आम्ही ताई, नीट बोलणं पण नाही. रुद्रांश थोडंसं भांबावल्यासारखा म्हणाला. ती डोळे गरगर फिरवून म्हणाली. मग अजून भेट ना तिला, बोल तिच्याशी. ती नाही तर म्हणणार नाही याची फुल गॅरंटी मी देते. बघू, तो विषय थांबवण्यासाठी समोर बघत म्हणाला. बघू नाही, तू बोलणारेस तिच्यासोबत. ती ऑर्डर सोडत ठासूनच म्हणाली. ताईला माघार घ्यायची नव्हती. घाई होतीये असं नाही वाटत का तुला? त्यानं आता कपाळावर आठी पाडत विचारलं. कारण लगेच डिसिजन घेणं त्याच्या पथ्यात पडणारं नव्हतं. तो ओळखतच किती होता तिला. काही घाई नाही होत. तू तिच्याशी बोल, नाही तर मीच बोलते. पूर्वी पुढे जात म्हणाली. तसं त्यानं तिचा हात धरत तिला थांबवून विचारलं. खरंच घाई नाही करतेस का तू ताई? तिनं त्याच्याकडे आता खरंच रागाने बघितलं. तसा तो हसून म्हणाला. बरं बाई, रूमवर जाण्याआधी बोलतो, ओके? दॅट्स लाईक माय गुड बॉय. ती त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. तो मान हलवतच हसला. ते दोघेही मग बाकीच्यांकडे गेले. तिथे बायोल्युमिनेसेन्स इफेक्टमुळे पाणी चांगलंच चमकत होतं. खरंच आकाशातील लाखो तारे जमिनीवर विखुरल्यासारखं वाटत होतं. ते सौंदर्य बघून कोणाचेही डोळे दिपून गेले असते. तानी अंजूचा हात धरून त्यामध्ये उड्या मारत होती. पूर्वीनं त्यांना जॉईन केलं तशी तानी भारावल्यासारखी म्हणाली. मम्मा बघ ना किती स्टार्स आहेत. हो पिल्लू, तुला हातात घ्यायचेत ना? पूर्वी तिला कुरवाळत म्हणाली. घेतले होते, तू पण घे ना. ती हातात पाणी घेत म्हणाली. पूर्वीने मग हातात थोडंसं पाणी घेऊन तानीवर उडवलं. मम्मा, तानी थोडीशी ओरडली आणि तिनंसुद्धा पाणी घेऊन तिच्यावर उडवलं. मध्येच ती अंजूवर पाणी उडवू लागली. अगं, आता अंजूही स्वतःला वाचवत तिला भिजवत होती.
इकडे या तिघी पाणी हातात घेऊन फोटोज काढत होत्या. चेहराच नीट दिसत नाहीये यामध्ये, ईशा फोटोजमध्ये बघत म्हणाली. विथ फ्लॅशलाईट ट्राय कर बघ, पिया खाली वाकून पाणी घेत म्हणाली. ईशानं फोटोज काढले. आला, येस आत्ता आला. मी ती पुढे पळत म्हणाली. तिघीही फोटो काढण्यात व्यस्त होत्या. पूर्वी तानी व अंजूसोबत फोटोज काढत होती. इकडे रुद्रांश पण मोबाईलमध्ये कुणाला कळणार नाही अशा रीतीनं तानी आणि अंजूचे फोटोज क्लिक करत होता. त्यानं एकदा फोटोकडे पाहिलं. किती निखळ हसणं होतं तिचं, निरागस वाटत होती. मनाला एक वेगळाच आराम भेटल्यासारखा वाटत होता तिचा तो लोभस चेहरा बघून. त्यानं मध्येच मानेला झटका देत विचार झटकले. ए मामा, ये ना तू पण. तानी त्याच्याकडे बघून ओरडली. त्यानं पटकन मोबाईल खिशामध्ये टाकला. ती पळतच त्याच्याकडे गेली. अगं हळूहळू, तो पुढे येत म्हणाला. तिनं त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन पाण्यामध्ये गेली. अंजू जायला लागली तसा तानीनं तिचा हात धरला आणि रुद्रांशकडे बघत बोलली. मामा, आमचा फोटो काढ ना. तिनं अंजूचा हात धरून खाली ओढलं. मामाची लाडकी, मी पण होते ना इथं, पूर्वी तिच्याकडे बघत म्हणाली. तशी ती दोऱ्यात म्हणाली. मामा चांगले काढतो तुझ्यापेक्षा, बघ ही. पूर्वी हसूनच भुवया उडवत म्हणाली. अंजू पण हसायला लागली. तानी परत तिचा हात ओढत म्हणाली. बस ना खाली. अंजू खाली एका पायावर बसली. तिनं तानीला पकडत पोज दिली. रुद्रांशने त्यांचे 2-3 फोटोज क्लिक केले. तो पूर्वीला बोलला तशी ती पण त्या दोघींसोबत बसली. त्यांनी त्यांचे फोटोज काढल्यावर म्हणाला. आणि मामासोबत नाही काढायचा, तू तर मामाला विसरूनच गेलीस. ये ना तू पण, तानी हात करत बोलली. अंजू उठणार तेच पूर्वी बोलली. तू बस, मी काढते. पूर्वीनं पुढे जाऊन हसूनच रुद्रांशकडे पाहिलं. त्यानं दुर्लक्ष करत त्याचा मोबाईल तिला दिला. तो तिच्या जागेवर जाऊन खाली बसला. रुद्रांश तानीच्या पाठीवर हात ठेवायला गेला आणि नेमका त्याचा हात अंजूच्या हातावर पडला. दोघांनीही चमकून एकमेकांकडे बघितलं. एक हवीशी लहर गेली मनाला खो देऊन. डोळ्यातले भावही बदलले. तिनं पटकन तिचा हात खाली घेत समोर बघितलं. गाल चांगलेच लाल झाले होते. तिला तसं लाजलेलं बघून तो गालामध्ये थोडंसं हसला. देख लो, बोला था मैंने, हमारी दोस्त तो अब पराई हो गई. ईशा तिथे येत म्हणाली. अंजू पटकन उठून तिच्याजवळ गेली. काहीतरीच काय, ती हळूच ओशाळून म्हणाली. आमच्यासोबत तू एकही फोटो काढला नाहीयेस डिअर. पिया तिच्याजवळ येत म्हणाली. पूर्वी लगेच त्यांच्याकडे बघत म्हणाली. आम्ही आहोत तिकडे, तुम्ही या फोटोज काढून. अहो तुम्ही पण या ना, आम्हाला तर तानीसोबत पण फोटोज काढायचेत. पिया तानीजवळ जात म्हणाली. रुद्रांशने मग त्यांचे ग्रुप फोटोज काढले. चौघीजणींनी मग त्यांच्या सेल्फीज घेतल्या. रुद्रांश तिथेच उभा असलेल्या व अंजू पोज द्यायला लाजत होती. मधूनच त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकत होती. पूर्वी त्याला खांद्यानेच धक्का देत हसली. त्यानं तिच्याकडे थोडंसं नजर बारीक करून पाहिलं आणि मग मागे वळून स्वतःशीच हलकासा हसला. बास आता, जाऊयात, मला भूक लागली आहे. मधूमध्येच पोटावर हात ठेवत म्हणाली. हो, मला पण भूक लागली मम्मा. तानी पण येऊलसं तोंड करत म्हणाली. रुद्रांश तिला उचलून घेत म्हणाला. चला मग जाऊयात. ते सगळेजण मग बाहेर गेले. तुम्ही कुठे थांबला आहात? ईशानं पूर्वीला विचारलं. तिने रिसॉर्टचं नाव सांगितलं तसं या चौघींनी एकमेकींकडे बघितलं. काय झालं? पूर्वीनं त्यांना तसं आश्चर्यानं बघताना पाहून विचारलं. आम्ही पण तिथेच थांबलो आहोत. अंजू तिच्याकडे बघत म्हणाली. तिच्या मनात आनंदाची लहरही गुणगुणत गेली होती, कारण त्याला अजून भेटता येणार होतं. अरे वा, म्हणजे डेस्टिनी एकच आहे तर आपली. पूर्वी तानीला रुद्रांशकडून घेत म्हणाली. ती त्याच्याकडे बघून हेतुपूर्वक हसायला विसरली नाही. तो काहीच रिॲक्शन न देता कारमध्ये बसला. याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. होता जवळच आणि शोधत बसलो गावभर. मधू यांच्याकडे बघत हळूच म्हणाली. हो ना, पहिल्यांदा तिथेच भेटलेलो, असं काही लक्षातच आलं नाही. या मॅडमचं डोकं पण चाललं नाही. पिया पण हळूच अंजूकडे बघत म्हणाली. बसून घ्या आता पटकन, नंतर बोलू. अंजू त्यांना म्हणाली तशा चौघीही आत बसल्या. ते एका रेस्टॉरंटमध्ये आले. जेवण करता करता पण तानीचं खाणं कमी, बडबडत जास्त होती. पूर्वी तिला ओके ओके म्हणत जेवू घालत होती. आपली ईशा पण काही कमी नव्हती. तिचं पण तोंड सारखं चाललेलं होतं. त्यामध्ये तिनं त्यांचं कॉलेज, कुठे राहतात वगैरे सगळं सांगून दिलं. पूर्वीला तेच पाहिजे होतं.
संधी साधून तिनं अंजूला तिच्या घरच्यांबद्दल विचारलं. तिने पण मग काही आडपडदा न ठेवता सगळं सांगून टाकलं. रुद्रांशचं लक्ष नाही असं दाखवत असला तरी सगळं कान लावून ऐकत होता. कितीतरी वेळा त्याची आणि अंजूची नजरानजर झाली असेल काय माहीत. पुढे जाणाऱ्या वेळेसोबत तिच्या गालांवर लाली अजूनच चढत चालली होती. ते पाहून त्याच्याही नकळत मनोमन तो सुखावत होता. ते सगळेच जण रिसॉर्टमध्ये आले. रस्त्यामध्ये तानी अंजूच्या कुशीत झोपून गेलेली होती. पूर्वी रुद्रांशला बोलणार तेच त्याला फोन आला. तिने मग तानीला घेतलं. या चौघीही खाली उतरल्या. तो आतच थांबत म्हणाला, मी जाऊन येतो ताई. आत्ता? तिनं घड्याळ बघत विचारलं. हो, काल जी मुलं पकडली आहेत त्यांच्या केस संदर्भात बोलायचं होतं. तो भुवया उडवत म्हणाला. ती मग मान हलवून म्हणाली, लवकर ये पण. हो बाय, तो आतूनच म्हणाला. त्यानं अंजूकडे एक नजर पाहिलं. त्याचवेळी तिने पण त्याच्याकडे बघितलं होतं. त्यांची नजरानजर झाली तशी तिनं लाजून नजर दुसरीकडे वळवली. त्यानं मनातच हसून कारची काच वर केली आणि मग निघून गेला. सगळ्याजणी पूर्वीच्या रूमबाहेर आल्या. तुम्ही आहात ना उद्या? पूर्वीनं त्यांच्याकडे पाहत विचारलं. नाही, उद्या सकाळीच निघतोय आम्ही, अंजू तिला म्हणाली. पूर्वी मग तानीला नीट घेत म्हणाली, मला आवाज द्या हा जाण्याआधी. हो नक्की, गुड नाईट, अंजू हसून म्हणाली. पूर्वी पण गुड नाईट बोलून आत गेली. या चौघीही मग रूममध्ये येऊन सोफ्यावर बसल्या. ईशा तिची पर्स बाजूला टाकून सुस्कारा सोडत म्हणाली, किती छान गेला ना आजचा दिवस, मेमोरेबल होता खूप. खरंच सगळं कसं स्वप्नात असल्यासारखं घडत होतं. आजचा दिवस संपूच नाही असं वाटत होतं, अंजू एक दीर्घ श्वास घेऊन सोडत म्हणाली. तिनं मागे टेकत डोळे मिटून घेतले. या तिघींनीही तिच्याकडे पाहिलं. त्यांनी एकमेकींना इशारा केला. मध्येच पिया उठत गाऊ लागली. ये चाहत ये बेताबी नाकाम नहीं है, अब मेरे बिना उनको भी आराम नहीं है. ईशा पण उठली आणि अंजू समोर बसत गाऊ लागली. अंजूनं तिच्याकडे रोखून पाहिलं. मधू पण लगेच तिचा हात पकडून तिला उठवत गायली. हमको अपने हाथों की लकीरों में बसा लो, तुम ही नसीब अपना अब हमको बना लो, हम तुम जुदा हो जाए आसान नहीं है. त्या तिघीही आता तिच्या भोवती डान्स करत गाऊ लागल्या. गप्पा रे, अंजू मध्येच सोफ्यावर बसत म्हणाली. त्यांनी तिच्याकडे रागामध्ये बघितलं तशी ती हसली आणि लाजत गाऊ लागली. त्यांनी तिच्याकडे खुश होऊन पाहिलं. चौघीही मग सोबतच डान्स करत गाऊ लागल्या. चौघींचाही बराच वेळ धुमाकूळ चाललेला होता. अंजूला चिडवण्यात त्यांचा खूप मजा येत होती. ती पण लाजतच ते एन्जॉय करत होती. नंतर थकल्यावर मग त्यांनी फ्रेश होऊन चेंज केलं. प्रत्येकाने स्वतःला बेडवर झोकून दिलं. त्या तिघी लगेच झोपेच्या अधीन होऊन गेल्या. पण नवीनच प्रेमात पडलेली अंजू, तिची झोप तिला दगा देत होती आज. ती उठली आणि शाल पांघरून बाहेर गॅलरीमध्ये येऊन बसली. तिथल्या गुलाबाच्या फुलांचा ती वास घेत आकाशाकडे बघत बसली. मस्त चांदणं पडलं होतं. मध्येच तिला काहीतरी सुचलं. तिनं पटकन उठून आत जाऊन मोबाईल आणला. थोडा वेळ विचार करून मग ती टाईप करू लागली. गंध हा फुलांचा बेधुंद करणारा, हरवते हे मन बघताच चांदण्यांना, नयनी स्वप्न तुझे आता जागताना, असेच होते का रे प्रेमात गुंफताना. ती तशीच तिथं डोकं टेकवून आकाशात बघत बसली. त्यात तिला कधी झोप लागली तिलाही कळलं नाही. मध्येच अंजूला कारच्या आवाजानं जाग आली. ती डोळे चोळत उठली. तिनं पाहिलं तर ती गॅलरीमध्ये झोपलेली होती. ती उठणार तेच तिची नजर खाली गेली. पूर्वी तानीला घेऊन कारमध्ये बसत होती. हे असे का चाललेत रात्रीचं, ती उठून स्वतःशीच म्हणाली. मनात अनामिक भीती दाटून आली. ती रूममध्ये येऊन पटकन बाहेर पळाली. इकडे रुद्रांशने कारची डिक्की बंद केली आणि मागे वळून बघितलं. असं वाटलं की एकदा तरी भेटायला हवं होतं आपण, तो स्वतःशीच म्हणाला. तो मग कारमध्ये येऊन बसला. आपण कालच नंबर घ्यायला पाहिजे होता, पूर्वी तोंड पाडत म्हणाली. जाऊ देत ताई, वेळ नाही आता, आपल्याला लवकर पोहोचायला हवं तिकडे, तो कार गेटमधून बाहेर घेत म्हणाला. ती शांत बसली. तिनं पाहिलं तर रुद्रांशचा चेहरा पडलेला होता. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलली, डोंट वेरी, आपल्याला कॉलेज माहिती आहे ना, होईलच पुन्हा भेट. त्यानं हुंकार भरला फक्त. दाखवत नसला तरी मन जड झालं होतं खूप. इकडे अंजू पळतच खाली आली. पण तोपर्यंत कार गेटमधून बाहेर पडली होती. तिनं काउंटरवर जात विचारलं, एक्सक्यूज मी,
आत्ता जे बाहेर गेले ते परत येणार आहेत का? नो मॅम, त्यांनी तर चेकआउट केलं, ती रिसेप्शनिस्ट नम्रपणे म्हणाली. अंजूने टेन्शनमध्ये येत विचारलं, पण का? डोंट नो मॅम, बट सम इमर्जन्सी वॉज देअर, ती खांदे उडवत म्हणाली. इमर्जन्सी? ओके, ती कसं तरी हसत म्हणाली. अंजिन्याकडे गेली. काय झालं असेल? कसली इमर्जन्सी? असं अचानक गेले ते. भेट पण नाही झाली. सगळं ठीक असेल ना? ती स्वतःशीच टेन्शनमध्ये बडबडत होती. ती मग रूममध्ये येऊन झोपली, पण तिला काही केल्या झोप लागेना. मनाला एक वेगळीच हुरहुर लागून राहिली होती. खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटत होतं. बराच वेळ ती रुद्रांशचा विचार करत बसली. नंतर तिलाही झोप लागून गेली. सकाळी पियाचा अलार्म वाजला. त्यानं अंजू उठली. काय यार, पिया कानावर पिलो ठेवत ओरडली. उठ, आपली बस आहे, बसमध्ये झोप, अंजू तिला उठवत म्हणाली. पिया तशीच झोपत म्हणाली, तुझं झालं की उठव. अंजू मग मधू व ईशाला आवाज देऊन बाथरूममध्ये गेली. ती फ्रेश होऊन आली तरी तिघीही झोपलेल्या होत्या. तिने सगळ्या लाईट्स लावल्या. अंजू, मधू डोळ्यावर पांघरून घेत ओरडली. उठताय का तुम्ही, की मी जाऊ एकटीच? अंजू चिडून मोठ्यानं ओरडली. तिघीही उठून किलकिल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघू लागल्या, कारण सकाळी सकाळी ती कधी चिडत नव्हती. अंजू तशीच पाय आपटत गॅलरीमध्ये गेली. मधू त्या दोघींकडे बघत म्हणाली, हिला काय झालं? ही अशी सकाळी सकाळी कधीच ओरडत नाही. हो ना, आणि आपली अशी झोपमोड तर कधीच करत नाही. ईशाही डोळे मोठे करून नवलाने म्हणाली. तुम्ही दोघी उरकून घ्या, मी बघते. पिया उठून त्यांना म्हणाली. ती लगेच बाहेर गॅलरीमध्ये गेली. काय झालं? पियानं तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. अंजूने फक्त तिच्याकडे बघितलं. हे काय, कपाळावर आठी? तुझी झोप झालेली दिसत नाहीये. असा काय विचार करत होतीस? पियानं तिच्याकडे बघत विचारलं. ते रात्रीच गेले, अंजू हताशपणे म्हणाली. पियानं न समजून विचारलं. कोण? अजून कुणाबद्दल बोलेन मी? अंजू वैतागून म्हणाली. पूर्वीताई आणि रुद्रांश? पियानं भुवया उंचवत विचारलं. अंजूने होकारार्थी मान हलवली. असं अचानक तू भेटलीस? पियानं विचारलं. तसं तिनं नकारार्थी मान हलवली. काय, मग तुला कसं माहीत? तिनं चकित होऊन विचारलं. मी पाहिलं त्यांना जाताना, ती तोंड बारीक करत म्हणाली. पिया कपाळावर हात मारून म्हणाली. अगं वेडे, मग तू आवाज का नाही दिलास? तेवढीच भेट झाली असती. मी खाली जाई तोपर्यंत ते गेले होते ग, अंजू उदास होत म्हणाली. अगं मग एवढी उदास का होत आहेस? जाऊ देत, आपण चाललोय ना आज, मुंबईतच तर आहेत ते, काढू शोधून, ईशा मागून पटकन म्हणाली. या दोघींनीही मागे पाहिलं तर ईशा आणि मधू तिथेच उभ्या होत्या. इथे काय करताय तुम्ही? पिया थोडीशी ओरडली. तशी मधू हाताची घडी घालत म्हणाली. काय म्हणजे? इथेही नाराज असताना आम्ही हिला सोडून आमचं काम करत बसायचं का? आपल्या फ्रेंडशिपच्या पॉलिसीमध्ये नाही बसत हे. अंजू हसली. ईशा तिच्या जवळ येत म्हणाली. चला, हसली तरी आपल्या ग्रुपमध्ये एक जरी नाराज असली की सगळ्यांचाच मूड ऑफ होतो, माहिती आहे ना? आणि तू टेन्शन घेऊ नकोस, आपण शोधू त्यांना. तेरा पहला प्यार अधुरा नहीं रहेगा जाने मन, पिया पण हसत म्हणाली. तुम्ही नसतात तर मी काय केलं असतं? अंजू हात बाजूला करत म्हणाली. सगळ्यांनी एक ग्रुप हग केली. बरं चला उरका, बस सुटली ना परत वाट पाहावी लागेल, पिया बाजूला होत म्हणाली. त्या मग आज जाऊन त्यांचं उरकू लागल्या. रात्री 7 वाजता त्या रूमवर आल्या. तेच वरचे काका आले. झाली का नाशिकची वारी? त्यांनी आत येत विचारलं. ईशा हसून म्हणाली. हो काका. प्रसाद आणलात का मग? त्यांनी बसत विचारलं. पिया सोडली तर तिघी एकमेकींकडे तोंडात दिल्यासारख्या बघू लागल्या. पिया हलकसं हसून बॅगमधून एक पॅकेट काढत म्हणाली. हे घ्या, तुमच्यासाठी मी सेपरेट घेतलाय. या तिघींनीही तिच्याकडे आश्चर्याने बघितलं. थँक्यू पिया बेटा, थकून आला असाल ना, आराम करा आणि मग जेवायला या, ते उठत हसून म्हणाले. हो हो काका, तीही हसून म्हणाली. काका गेले तसं अंजूने पटकन दरवाजा लावला. ईशाने लगेच तिची बॅग खाली ठेवत पियाला विचारलं. तू हा प्रसाद कधी घेतलास? येताना आपण चहासाठी थांबलो होतो ना तेव्हाच. आहे की नाही मी हुशार?
ती कॉलर उडवल्यासारखं करत म्हणाली. पण बरं झालं तू घेतलास, नाहीतर काकांना प्रसाद म्हणून माझे आणलेले काजू द्यावे लागले असते. मधू तिच्या बॅगवर हात फिरवत म्हणाली. तशा सगळ्याजणी हसायला लागल्या. चौघीही फ्रेश होऊन आराम केला आणि मग जेवण करून रूममध्ये आल्या. सरांनी आज नवीन असाइनमेंट दिली आहे, अंजू बेडवर बसता बसता म्हणाली. पिया बेडवर पडत आवाज पाडत म्हणाली. यार, मी नाही लिहिणार आता, खूप कंटाळा आलाय. ठीक आहे, मी लिहिते. उद्या बस क्लासच्या बाहेर वाट बघत, अंजू तिला हसत म्हणाली. यार, कशी आहेस तू? तू पण नको लिहूस, म्हणजे दोघीही बाहेर थांबू, पिया तोंड बारीक करत म्हणाली. ए नाही बाबा, आपले ज्युनियर येत जात असतात आणि सरांसमोर मी नाही माझी इमेज खराब करणार, अंजू सिरियस होत म्हणाली. तिनं लिहायला सुरुवात केली. तू काही ऐकणार नाहीस, पिया उठत म्हणाली आणि मग ती पण लिहित बसली. मध्येच अंजू कुठेतरी हरवली. मधूने ते पाहिलं. तिनं ईशाला इशारा केला. ईशानं अंजूकडे बघत विचारलं, कुठे हरवला आहात मॅडम? कुठे नाही, अंजू भानावर येत म्हणाली. मला माहिती आहे, पिया हसत म्हणाली. अंजू पण लाजत हसली, पण लगेच तोंड बारीक करत म्हणाली. एवढे फोटोज काढले, पण एकही फोटो नाही जवळ. त्या तिघी एकमेकींकडे बघून हसल्या. ईशा तिच्या मोबाईलमधला एक फोटो दाखवत म्हणाली. हा फोटो म्हणतीयस का तू? अंजूने पाहिलं तर तो तिचा बीचवरचा फोटो होता, जिथं रुद्रांश तिला हात देऊन उठवत होता. तिचा चेहरा लख्ख उजळला. तू कधी काढलास हा फोटो? अंजूने उठत विचारलं. ईशा बेडवर उभी राहत म्हणाली. तेव्हाच. आणि तोच नाही, अजून खूप सारे आहेत. ए बघू देत ना, ती पुढे जाऊन लाडात म्हणाली. बघायचेत? ईशानं विचारलं. अंजू मान हलवत म्हणाली. ईशानं तिच्यासमोर मोबाईल धरला. अंजू तो घेणार तोच मधू तो फोन घेऊन बाजूला पळाली. मधू तू, अंजू तिच्या मागे पळाली. तसा तिनं पियाकडे मोबाईल फेकला. यार, आता असं करणार का तुम्ही? अंजू बेडवर बसून तोंड फुगवत म्हणाली. रडू नको बाई, घे, पिया तिच्यासमोर मोबाईल धरत म्हणाली. अंजूनं पटकन मोबाईल घेतला. ती लगबगीनं फोटोज बघू लागली. रुद्रांश तिला हात धरून उठवतानाचा, तानीसोबत दोघेही फोटो काढत असतानाचा, अंजूनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून आधार घेतला होता तेव्हाचा, आणि त्याचे सेपरेट काही, असे सगळे फोटोज होते. अंजू फोटोज बघत होती आणि या तिघीजणी तिच्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव बघत होत्या. अंजूने सगळे फोटोज तिच्या मोबाईलमध्ये घेतले. पियामधल्या स्पेसमध्ये ईशासोबत डान्स करत गाऊ लागली. अंजूनं त्यांच्याकडे बघून हसून बघितलं. अंजूने तिच्या हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्या पण मध्ये घेतलं. त्या पण गाऊ लागल्या. हाय मेरा दिल चुरा के ले गया, चुराने वाला मेरा कातिल. बराच वेळ त्यांचा ड्रामा चालला होता. अंजू मध्येच बसत म्हणाली. आता मला झोपायचंय, तुम्ही पण झोपा. तू आणि झोपणार? आजची रात्र तर फोटोज बघून हसण्यातच जाणार आहे. पिया बेडवर बसत खट्याळ हसून म्हणाली. काहीतरीच, अंजू तोंडावर पांघरून घेत म्हणाली. या तिघीही मोठ्यानं हसल्या. लाईट बंद करून त्या पण झोपी गेल्या. पिया बोलल्याप्रमाणे अंजू खरंच सारखे तेच फोटोज बघत होती. कितीही पाहिलं तरी मनच भरत नव्हतं. खूप म्हणजे खूप गोड फिलिंग्स येत होत्या मनात. पोटातही गुदगुल्या जाणवत होत्या. तिनं त्याच्या सोलो फोटोवर किस केला आणि मग गुलाबी होऊन लाजतच डोळे मिटले. असेच दिवस जात होते. अंजू फोटो बघत बघत, त्याचा विचार करत करत अजूनच प्रेमात पडत चाललेली होती. तिला वाटलं होतं की समोरून पूर्वी किंवा रुद्रांश तरी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करेल, पण तसं काहीच झालं नाही. पिया तिला खूप वेळा आपणच सर्च करू आणि बोलू असं म्हणत होती, पण अंजूला ते नको होतं. त्याला जर खरंच ती आवडली असेल तर तोच कॉन्टॅक्ट करेल असं तिला वाटत होतं. पण जसे दिवस पुढे पुढे जात होते, तिचा अपेक्षाभंग होत चालला होता. मनातली घुसमट वाढत चाललेली होती. एकलकोंडी होत चालली होती. या तिघीजणी प्रयत्न करायच्या, पण तरीही तिचा मूड बिघडतच चालला होता. 3 महिने गेले. तिची प्रॅक्टिकल एक्झाम झाली. मेन एक्झाम पण संपली. सगळ्याजणी आता नेटची प्रिपरेशन करू लागल्या. फक्त 1 महिना राहिला होता एक्झामला. आई, मी किती वेळा सांगितलं की मला नाही करायचंय लगेच लग्न, अंजू बेडवर बसत वैतागून म्हणाली. अगं, किती दिवस अजून? झालं ना कॉलेज? त्याही वैतागून म्हणाल्या. पण माझ्या एक्झाम आहेत अजून, नंतर बघू.
ती विषय टाळण्यासाठी म्हणाली, त्या लग्नानंतर दे. त्याही ठासून म्हणाल्या, लग्नानंतर? एवढं सोपं वाटतं का तुला त्याचं प्रिपरेशन? लग्न झालं की अर्धा वेळ तर घरकामातच जाईल माझा, ती चिडचिड करत म्हणाली. ते काही नाही, आजपर्यंतचा एकही मुलगा तू पसंत केला नाहीस. हा मुलगा मला आवडलाय. त्याच्या घरचे भेटून गेलेत मला. त्यांना तू पसंत आहेस, त्या गंभीर होत म्हणाल्या. अंजूला तर आता काय बोलावं तेच सुचेना. तरी ती कसं तरी म्हणाली, मी तयार नाहीये आई अजून. पण मी आहे आणि मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये. किती दिवस वाट पाहायची आता? त्यांनी चिडून विचारलं. अंजू आता मेटाकुटीला येत म्हणाली, आई नको ना. मुलाचा फोटो पाठवलाय, बघून घे आणि सांग काय ते. त्या समोरून तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाल्या, आई तू. अंजूचं बोलणं होण्याआधीच पुढून कॉल कट झाला. तिनं रागातच मोबाईल बेडवर आपटला. या तिघीही तिथेच बाजूला बसून तिच्याकडे बघत होत्या. खूपच वाईट वाटत होतं तिच्यासाठी. तिचा पडलेला चेहरा बघून त्यांचं मन उद्विग्न होत चाललं होतं. ईशा मधूजवळ सरत हळूच म्हणाली, आजकाल खूप चिडते ही. डोक्यावर परिणाम तर नाही झाला ना? गप ग इशू, तिची अवस्था बघ बिचारी, मधू तोंड पाडत म्हणाली. तू किती दिवस वाट पाहणार आहेस आता? यू हॅव टू मूव्ह ऑन, पिया अंजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. अंजू आता इमोशनल झाली. डोंट वरी, सगळं ठीक होईल, पिया तिला मिठी मारत म्हणाली. या दोघी पण तिथे आल्या आणि त्यांनी तिला मिठी मारली. थोड्या वेळानं त्या जेवण करून आल्या. अंजूला जेवण पण गेलेलं नव्हतं. घास जसा अडकत होता घशात. सगळ्या भावना गळ्याशी येऊन अडकून पडल्या होत्या. तिनं बेडवर बसत मोबाईल घेतला. तिला फोटो बघण्याची इच्छा पण नव्हती, तरी तिनं आईनं पाठवलेला फोटो बघितला. फोटो पाहिला तशी ती शॉक झाली. तिनं डोळे बंद करून पुन्हा उघडले, पुन्हा बंद केले, पुन्हा उघडले. समोर अजूनही तोच फोटो दिसत होता. तिचा चेहरा चांगलाच उजळला. मला हे स्थळ पसंत आहे, अंजू बेडवर चढून नाचत बोलली. काय? खरंच सांगतेस का मस्करी करतेस? पियाने आश्चर्यानं तिला विचारलं. ईशा व मधू पण चकित झाल्या. ईशा आता घाबरत म्हणाली, मी म्हटलं ना हिच्या खरंच डोक्यावर परिणाम झालाय. गप ग इशू, मधू तिला थांबवत ओरडली. तुम्हाला फोटो पाहायचाय? अंजूने हसतच उत्साहानं त्यांना विचारलं. दाखव पटकन, सगळ्याजणी तिच्याजवळ येत सोबतच म्हणाल्या. अंजूने त्यांना फोटो दाखवला तसा त्यांचाही चेहरा खुलला. चौघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि मोठ्यानं आ किंचाळत मिठी मारली. पिया बाजूला होत बोलली, ओ गॉड, मला तर वाटलं तो विसरलाच असेल तुला. सिरियसली मला पण तेच वाटलं. बट लास्ट बॉलला काय 6 मारला यार त्यानं. सरळ मागणी घातली. वाव, टू गुड यार, ईशा पण आपले हात बाजूला करत म्हणाली. अगं पोरींनो, काय झालं? का ओरडताय? मध्येच बाहेरून काकूंनी दरवाजा वाजवत विचारलं. चौघींनी एकमेकींकडे घाबरून पाहिलं. त्यांना कळलं की एक्साइटमेंटमध्ये त्या खूपच मोठ्यानं किंचाळल्या होत्या. बघतीस काय, दार उघड, ईशा मधूला पुढे ढकलत म्हणाली. ए मी नाही, तू जा, ती पण तिलाच पुढे ढकलत म्हणाली. काकूंनी पुन्हा आवाज दिला. अगं काय झालं? दार उघडा. पियानं पटकन पुढे जात दार उघडलं तर समोर अर्धी कॉलनी उभी होती. काय झालं? का ओरडल्या? सगळं ठीक आहे ना? त्यांनी भीत भीतच विचारलं. काकू, ते उंदीर उंदीर आला रूममध्ये, पिया मागे वळत बोलली आणि बघता क्षणी खुश झाली. कारण अंजू खरंच हातात झाडू घेऊन उभी होती आणि त्या दोघीही बेडवर घाबरून उभ्या होत्या. याला म्हणतात मैत्रीचं सॉलिड कनेक्शन. म्हणून ओरडलात? मागून एका बाईनं त्रासिक चेहरा करत विचारलं. हो, खूप मोठा होता, अंजू पुढे येत म्हणाली. बापरे, घूस तर नाही ना? अजून आहे का घरात? काकूंनी घाबरून विचारलं व अंजू व पियानं एकमेकींकडे पाहिलं. त्यांनी काकूंकडे बघून मान हलवत हो म्हटलं. अहो, त्याला बाहेर काढायला मदत करा, मी आलेच उंदराचं औषध घेऊन, काकू काकांकडे बघत बोलल्या आणि वर गेल्या. बाकीचे लोक पण बडबड करतच गेले. कुठे आहे बघू? काका आत येत म्हणाले. आता उंदीर कुठून आणायचा? मधू या दोघींकडे बघत इशारा करत म्हणाली. पिया तिला आम्ही आहोत ना असं म्हणाली. तिनं अंजूला इशारा केला. काका तिथे त्या कबड मागे आहे, हा घ्या झाडू, मी दुसरा घेते, अंजू काकांना झाडू देत म्हणाली. तिनं ईशाकडे बघून इशारा केला तशी ती ओरडली. ते पहा काका, कबडवर. कुठे बघू? काका बेडवर चढत म्हणाले.
ते वर बघणार तेच मधू ओरडली, खाली आला तिथे बेड खाली. काका खाली उतरून बेड खाली वाकणार तेच पिया बेडवर चढत ओरडली, आ इकडे पळाला. कुठे? काका बाहेर बघत म्हणाले. नाही, तेच अंजू ओरडली, पळाला, बाहेर पळाला. अहो काका, तो घरात घुसेल. अरे बापरे, तुमच्या काकूंनी दरवाजात तर नाही ना उघडा ठेवला? तुम्ही पण लावून घ्या लगेच. असं बोलून काकांनी झाडू खाली टाकला. ते पळतच त्यांच्या रूमकडे गेले व अंजूने पटकन दरवाजा लावला. ती मागे वळून तशीच दरवाजाला टेकली. चौघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि तोंडावर हात ठेवून हसायला लागल्या. अंजू पोटाला हात लावत बेडवर जाऊन बसली. त्या बेडवर बसून इतक्या हसत होत्या की आता चौघींचंही पोट दुखायला लागलेलं होतं. हसून हसून पुरेवाट लागली होती त्यांची. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.